उद्धव ठाकरेंवर अंधारे का नाराज होत्या? सुषमा अंधारे शिवसेनेत कधी येणार होत्या? अंबादास दानवे एकनाथ शिंदेंना का भेटले? उदय सामंत यांचा टू द पॉइंट मध्ये मोठा दावा. पक्षप्रवेशामुळे शिवसेना दुखावली जाणार नाही याची काळजी भाजप नक्की घेईल. झी 24 तासच्या टू द पॉइंट कार्यक्रमात उदय सामंत यांची प्रतिक्रिया. झी 24 तासनं उघड केलेल्या पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये अधिकाऱ्यांनी नेमकं काय केलं ते चौकशीत उघड होईल. झी 24 तासच्या विशेष कार्यक्रमात उद्योगमंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया. झी 24 तासनं उघड केलेल्या पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणातील आरोपी शीतल तेजवानीला हवे 2 दिवस कागदपत्र सादर करण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेकडे मागितली मुदत. शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण केल्यानंतर अमित ठाकरे नेरूळ पोलीस स्टेशनला नोटीस घेण्यासाठी जाणार. नवी मुंबईमध्ये आज भव्य रॅली काढत मनसेचं शक्ती प्रदर्शन. भाजपला पराभूत करण्यासाठी सर्वांनी एकत्र यायला हवं ही शरद पवारांची इच्छा. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या बैठकीनंतर जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया. मात्र मनसेकडून अद्याप कुठलाही प्रस्ताव आला नसल्याची माहिती. भाषिक प्रांतवाद सुरू कोणी केला? भाजपच्या आंदोलनावर उद्धव ठाकरेंचा सवाल. तर मृत्यूचे राजकारण करणाऱ्यांना वाजपेयींनी सुबुद्धी द्यावी. मनसेच्या संदीप देशपांडेंचा पलटवार. अर्णव खैरे आत्महत्ये प्रकरणामध्ये गुन्हा दाखल आणि अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल. आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप. तपासासाठी पोलिसांची 2 पथकं नियुक्त. नाशिकमधल्या आफ्रिकन स्वाईन फिवर आटोक्यात. नाशिकमध्ये कुठेही संसर्गाची भीती नाही. आरोग्य विभागाकडून स्पष्टीकरण. भारताची स्टार क्रिकेटपटू स्मृती मानधना आणि पलाश मुच्छा लढकणार विवाह बंधनात. लग्न सोहळ्यासाठी महिला संघ सांगलीत दाखल.